राजू पाटील ज्यांच्यावरती टीका करायचे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले राजू पाटील सगळ्यांना दिसतात. मला असं वाटतं राजू पाटीलने दोन बिल्ले लावावे. एक मनसेचा इंजिन लावावा आणि त्याच्या खालती ज्या पक्षाच्या बरोबर ते जातात तो बिल्ला लावावा आणि 2-3 बिल्ले खिशात पण ठेवावे. म्हणजे युती बदलली का आपला बिल्ला पण बदलता येईल. पाटील यांनी काल जी टीका केली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मी सूर्यावरती नेहमीच टीका केली. जिथे जिथे विरोध व्हायचा तिथे मी टीका करायचो, परंतु राजू पाटील ज्यांच्यावरती टीका करायचे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले राजू पाटील सगळ्यांना दिसतात. ज्यांच्यावरती वैयक्तिक टीका केली, वैयक्तिक लेवलवर जाऊन टीका केली, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून राजू पाटलांना कसं वाटतंय हे मला त्यांना विचारावंसं वाटतं. त्यांनी काल दुसरा एक मुद्दा मांडला की बिल्ला लावून दीपेश म्हात्रेंनी बिल्ला लावून जावा. मला असं वाटतं राजू पाटीलनी 2 बिल्ले लावावे. एक मनसेचा इंजिन लावावा आणि त्याच्या खालती ज्या पक्षाच्या बरोबर ते जातात तो बिल्ला लावावा आणि 2-3 बिल्ले खिशात पण ठेवावे. म्हणजे युती बदलली का आपला बिल्ला पण बदलता येईल. म्हणून राजू पाटलांनी राजकारणावर टीका करू नये. ज्यांनी आमच्या नेत्यांवर वेगळ्या पद्धतीने टीका केली या टीकेनं आम्ही भीक घालत नाही. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून मला काय म्हणायचं आहे, त्यांनी काल एक टीका केली की मी मर्सिडीजमध्ये फिरतो आणि रवींद्र चव्हाण साहेब रिक्षा चालवायचे. अरे रिक्षा मंत्रालयापर्यंत पोहोचली, रिक्षा महाराष्ट्रभर पोहोचली. यांची मर्सिडीज जी आहे ती पलावाच्या ट्रॅफिकमध्ये अडकून राहिली. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा स्वतःचा विचार करावा. त्यांनी त्यांचा स्वतःचं पहिले स्वतःमध्ये काय कर्तृत्व आहे ते बघावं आणि नंतर आपण कोणावर टीका करतोय ते टीका कराव्या. मला असं वाटतं की कुठेतरी विकासात्मक राजकारणावर त्यांनी बोललं पाहिजे. तुम्ही बघितलं त्यांचे ट्विट काढून बघा मागचे, तर त्यांना कळेल की ते फक्त टीका टिप्पणी करणं आणि त्याच्यामधनं टीआरपी. आता त्यांना दुसऱ्या कोणावर बोललं तर टीआरपी मिळेल का? मग रवींद्र चव्हाण साहेबांवर बोलायचं आणि त्याच्यातनं टीआरपी मिळवायचा. राजू पाटलांचा जो टीआरपी गेल्या काही दिवसांमध्ये घसरलाय जो त्यांच्या युतीमुळे, तो टीआरपी कुठेतरी कव्हर अप करण्यासाठी त्यांचा सगळा प्रयत्न चालू आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की विकासावर आमच्याशी 1 to 1 चर्चा करा. जे लोक ट्रॅफिकमध्ये मानपाड्याला 3-3 तास 4-4 तास अडकतात त्याच्यावरती राजू पाटील कधी बोलताना दिसत नाही. पलावाच्या ट्रॅफिकवर राजू पाटील कधी बोलताना दिसत नाही. 27 गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर कधी, फक्त टीका टिप्पणी करायची आणि स्वतःची पोळी बाजून घ्यायची. कमिशन एजंट आहेत हे लोक, यांच्यावरती मला जास्ती टीका करायची नाही. की राजू पाटील आज ज्यांच्या बाजूने किंवा ज्यांच्या बाजूने बोलत आहेत त्यांच्यावरती वैयक्तिक टीका, त्यांना सारखं वैयक्तिक लेवलवर जाऊन टीका राजू पाटील यांनी एवढे दिवस केली. आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून जाऊन राजू पाटील बसले. आम्हाला तर राजू पाटील पण तेव्हा आमच्या बरोबरच होते.